किती पटकन संपून जातात ना हे माहेरचे दिवस. कसं काय कधी कळतच नाही. म्हणजे कसं एका क्षणाला सूर्य उगवतोय आणि दुसऱ्या क्षणाला तो मावळतोय की काय असंच वाटतं. मम्मी पप्पांना बाय बाय केलं. या सगळ्या गोड आठवणींना मागे सोडून मी निघाले माझ्या सासरी. खूपच मन भरून आलं होतं, डोळे सुद्धा पाणावले होते, पण तरी सुद्धा प्रवास पुढचा करायचाच आहे. हसत खेळत पुढचा प्रवास सुरू केला. इथे पहा आम्ही ट्रॅव्हल्स मध्ये बसलो आणि त्यानंतर मुलांनी मस्त असा पिझ्झा एन्जॉय केला. रुपेशने घेऊन दिला होता मुलांना पिझ्झा. तसं तर फारसं खाणं होत नाही मुलांचं असं बाहेरचं जंक फूड, पण कधीतरी मामाकडे आल्यावरती चालतंच. आणि इथे पहा अगस्त्य कसा बोलतोय, खरंच खूप क्यूट बोलत होता, म्हणून ते तुमच्यासोबत मी शेअर करते. पिझ्झा 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 अक्कड पक्कड पिझ्झा 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 पिझ्झा. मस्त गप्पा मारत मारत आम्ही आमचा प्रवास सुरू केला होता. येताना डबा सुद्धा घेऊन आली होती चपाती भाजीचा. आणि ही पहा माझी गोड मुलं किती गोड आहेत ना. मोबाईल हातात असल्यावर अजिबात भांडणं होत नाहीत बरं का. त्यानंतर कधी सकाळ झाली कळलंच नाही. मुलं झोपली होती आणि अहोनी विचारून आले तोपर्यंत नगरमध्ये आम्ही या ठिकाणी पोहोचलो होतो. कुणाला कुणाला माहिती मला सांगा नक्की. मलाच माहिती नाही आम्ही कुठे पोहोचलो, पण नगर जवळ जवळ पोहोचलो होतो. आणि इथे पहा मुलांनाही उठवलं, उतरायची तयारी सुरू झाली होती. पण अजूनही माझं मन माहेरातच अडकलं होतं, कारण मला तिथे राहायचं होतं आणि अहो सुद्धा म्हटले होते राहा, पण काय करणार. बर्फीची परीक्षा होती म्हणूनच मला पुन्हा एकदा इकडे यावं लागलं. ते म्हणतात ना, कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवाची ओढाताण म्हणजेच आयुष्य. आणि हेच आयुष्य जगण्यासाठी हे सगळे प्रवास करावेच लागतात. फायनली इथे सामान आमचं उतरवलं होतं आणि थोड्या वेळ थांबलो, म्हणजे अगदी क्षणाचाही विलंब न करता. अंधाराचा दिवस झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. ट्रॅव्हल्स मधून नगरमध्ये उतरलो आम्ही आणि त्यानंतर थोड्या वेळ अगदी 5 ते 10 मिनिटं आम्ही इथे बसलो असेल. तोपर्यंत अहोंचे मित्र आले आमची गाडी घेऊन आम्हाला नेण्यासाठी. मग काय, आम्ही पटकन आमचं सामान गाडीत ठेवलं आणि त्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू केला. पण इथून आम्ही आमच्या नगरच्या घरी गेलो नाही. मग कुठे गेलो असेल, तर हे पाहण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. काय मग विचार काय करताय, पटकन सबस्क्राईब करा. आणि हो, इन्स्टावर असताना तर फॉलो करा. अहोंच्या मित्राला त्यांच्या डेस्टिनेशनला सोडलं आणि आम्ही निघालो पुढे. कुठे सांगतेच. बाय बाय.